हॅलो गाईज, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मस्त घरच्या घरात बटर नानची रेसिपी तुम्हाला दाखवते। किती छान बटर नान झालं, सेम हॉटेलसारखी टेस्ट होती आणि अगदी कमी वेळात आणि घरच्या सामानातच हा बटर नान बनतो। तर चला तुम्हाला रेसिपी सांगते। 3 कप मैदा घेतला आहे इथं, त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। थोडीशी साखर, अगदी ती पण चवीनुसारच घालायची, खूप जास्त पण नाही, एकदम हलकं बॅलन्स होण्यासाठी ते मी साखर ॲड केली आहे। बेकिंग सोडा वापरायचा आहे आपल्याला इथं, जो आपण भजी बनवताना वापरतो तो सोडा ॲड करायचा आहे आपल्याला। दही ॲड केले मी पाव कप आणि शिजलेला 1 बटाटा घ्यायचा आहे। माझ्याकडे छोटे बटाटे होते म्हणून मी 2 घेतलेत। आणि बटाटा कधी पण खिसूनच घाला, कारण कधी कधी आतून कच्चा बटाटा राहतो, तुमचा जे बटर नान आहे ते व्यवस्थित मऊ म्हणजे सॉफ्ट होणार नाही। त्यामुळे बटाटा खिसूनच घाला आणि व्यवस्थित शिजलेलाच ॲड करा। बटाटा खिसून झालाय, आता पीठ व्यवस्थित मळून घेऊया। खूप घट्ट आणि खूप सॉफ्ट पण नाही करायचं, मी तर 1 चुटकी वाजूनच झटकीने असं पीठ मळून घेतलं होतं। आता फॉईल लावूया आणि पीठ रेस्टला ठेवूया। फॉईल नसलं तर तुम्ही ओलं कापड सुद्धा पिठावर ठेवू शकता, एवढंच की आपलं पीठ सुकलं नाही पाहिजे। पीठ आता 1 तासासाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पीठ खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आपल्याला मळायचं। 1 तास झालाय, फॉईल काढते आणि पीठ पुन्हा एकजीव करून घेते। पीठ हाताला चिपकत होतं म्हणून तेलाचा हात घेतला होता, म्हणजे तेल थोडंसं हाताला लावलं होतं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले पिठाचे। ह्या नानबरोबर तुम्ही कोणतीही भाजी सर्व करू शकता, जसे की पनीर झाली, चिकनची भाजी झाली। मी लास्ट टाइम जो चिकन मलाई कबाबचं रेसिपी टाकली होती त्याच्याबरोबर मी हा नान बनवला होता, म्हणून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली। छोटे छोटे गोळे करून घेते आणि आता हा नान आपण लाटून घेऊयात। नान खाली चिपकाव नाही म्हणून पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं, त्यावर पिठाचा गोळा ठेवला आणि घरात जर कलोंजी असेल या किंवा काळी तीळ असेल तर ती ॲड करा। नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे, फक्त कोथिंबीर टाकली तरी चालेल। माझ्याकडे कलोंजी होती त्यामुळे मी कलोंजी ॲड केली। टेस्टला खूप छान लागते आणि बाजारात कोणत्याही तुम्ही किराणा मालच्या शॉपमध्ये घेतलं तुम्हाला आरामात कलोंजी मिळेल, खूप जास्त महाग पण नसते। कलोंजी ॲड केली, कोथिंबीर ॲड केली, थोडंसं त्याच्यावर प्रेस केलं, खाली पडलेली कलोंजी आणि कोथिंबीर पण त्याच्यावर ॲड केली। वेस्ट काहीच करायचं नाही आहे आपल्याला। पिठात गोळा बुडवला आणि आता आपण मस्तपैकी नान लाटून घेऊया। कोणताही शेपचा तुम्ही लाटू शकता। मी अंडा आकारचा शेप दिला होता नानला, तुम्ही गोल या मग तुमच्या आवडीनुसार लाटू शकता। खूप जोर देऊन नान लाटायचा नाहीये, नाहीतर नान व्यवस्थित फुगणार नाही। जसं जसं नान आपण लाटतो, मैदा असतो त्यामुळे त्याचं म्हणजे नान या मग लाटी म्हणा ती छोटी होती, म्हणून व्यवस्थित नान लाटून घ्या। कुठेही जाड किंवा पातळ राहिली नाही पाहिजे, ती हातावर घ्यायची। आणि आता मी त्याला एका साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं। जी साईड आपल्याला तव्यावर टाकायची, म्हणजे आपण एका साईडला कलोंजी लावली आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाणी लावायचं आहे। तवा ऑलरेडी तापायला ठेवला होता, मस्त तवा तापलाय। आता आपण जी पाणी लावले ज्या साईडनी ती साईड तव्यावर
टाकूया. मी इथं पॅन वापरला आहे. तवा पण असेल तरी चालेल, पण तवा किंवा पॅनला धरायला काहीतरी पाहिजे, कारण नंतर ना आपल्याला ते गॅसवर भाजायचं. नान जसंच तव्यावर टाकला तसं त्याला नानला बबल्स आले छोटे छोटे, आणि असं पूर्ण नानला यायला पाहिजे, तेव्हा आपला नान परफेक्ट खालून भाजला गेला आहे असं समजायचं. एकदा की नानला पूर्ण बबल्स आले, पूर्ण नानला बबल्स आले की आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचं. त्यासाठी आपलं असं पॅन घ्या किंवा असा तवा घ्या ज्याला आपण एका हाताने उचलू शकतो. आता आपण गॅसवर भाजूया. व्यवस्थित नान बघा तव्याला चिपकला सुद्धा आहे, आणि सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये नान मागवतो त्याला किती ते सुंदर दिसतं, जसं की ते तंदूरमध्ये भाजून दिल्यासारखं, तसं सेम आपला नान दिसला पाहिजे. मस्त बघा सगळीकडनं व्यवस्थित रंग आला आहे नानला. आता त्याच्यावर मी बटर लावते, कारण आपण हा बटर नान बनवला आहे. व्यवस्थित भरपूर बटर लावा, कारण बटरशिवाय ह्या नानला मजा नाही आहे, आणि खायला पण खूप टेस्टी लागतं बटर बरं. आता मी हे काढून दाखवते. जर व्यवस्थित भाजला नाही तरी आपण पुन्हा एकदा भाजू शकतो. असंच म्हणजे असंच हा तव्यावर ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो. किती अलगदपणे तो तव्यावरनं निघाला पण आहे, असं नाही की चिपकून बसलाय. आणि रंग बघा दोन्ही साईडनी एकदम मस्त आलाय. नान तयार आहे. गरम गरम सर्व करा. नान गार झाल्यावर चांगलं नाही लागत, त्यामुळं गरम गरम सर्व करा. एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त घरच्या घरात नानची रेसिपी बनवा, बटर नानची रेसिपी बनवा आणि एन्जॉय करा. किती छान दिसतंय, खूप टेस्टी, खूप मऊ पण झाला होता. खूप वेळ हा नान राहू पण शकतो, पण बटर नान या रोटी मैद्याची असते, त्यामुळं ती गरम गरम खाल्लेलीच चांगली. आणि खरंच खूप टेस्टी झाली होती. जर माझी चिकन मलाई कबाबची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर ती पण माझ्या यूट्यूब चॅनलला मी टाकलेली आहे, ती पण जाऊन बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.